मित्रांनो आज बनवलंय गावठी चिकन। तर हे गावठी चिकन कसं बनवतात हे आपल्याला या व्हिडिओमधून पूर्ण पाहायचे। तर नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे, डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो आज आपण आलोय, चैत्रीचा महिना आहे आणि आपण साम्राटचा वाघोबा या देवस्थानाला आलोय। त्याचबरोबर अजूनही बरेच लोक आलेत नवस घेऊन आणि इथं प्रत्येकाचा कोंबड्याचा नवस आहे मित्रांनो। तर हा नवस डोळ्यांच्या आजारावर, ज्यांच्या डोळ्यात कोणाच्या टीक पडले असेल, कोणाचा डोळा दुखत असेल आणि अजूनही बरेच म्हणजे तर हे रगडे बाबा बसलेत देवाचे बघत येते। हा वाघोबा दिसतोय मित्रांनो आपल्याला साम्राटचा, आणि हे देऊळ आहे आणि ह्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी कोंबडे कापले जातात। अजूनही बरेच भाविक आलेत, प्रत्येकजण नवस घेऊन आलाय आणि चैत्रीचा रविवार असल्यामुळं इथं मित्रांनो दगडी थडगे म्हणतो आपण, विरंगळ ते आहेत। या बनामध्ये देव आहेत। तर मित्रांनो आता कोंबडा कापून हे आपण आता चाललो आहे तळ्याच्या कडेला कुठंतरी सावलीला स्वयंपाक बनवायला। तर मग हे पहा इथं जे आलो आहे ना, इथं 3 दगडाची चूल केली आणि भात घातला आहे मित्रांनो शिजायला। भात शिजून झाला आणि पाहुणे कालवण्याची तयारी करू राहिलेत। तर हे कांदा टोमॅटो हे जे आहे ते परतून घ्यायचं काम चालू आहे। आणि हे पाहुण्यांचा मित्रांनो नवस आहे, चिंचवणीचे पाहुणे ढगळे, सुनील ढगळे त्यांची आई आहे। तर जे चिकन गावठी कोंबडा कापलाय त्याचं हे चिकन, तर ते बनवायचे आता आणि तेच बनवणार आहे। तर हे पहा इथं गिगे पाहुणे शेलतचा आणि बाळू रगडे गावकरी। तर मग आता हे बनवायचं काम चालू आहे इथं। तर हे पहा कांदा परतून घेतला, इथं अजूनही लोक येऊ राहिलेत आणि इथं पाणी थोडा लांब आहे, म्हणजे जवळ आहे बघ थोडासा, आणि याच ठिकाणी ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर मित्रांनो ही एक नवस हा जंगलातच देवाच्या परिसरात आसपास बनवले जाते। तर हे पहा आता चिकन हे उमायला टाकलं, उमवायला टाकलं त्या कांदा ते याच्यामध्ये परतून, आणि आता ही ताट ठेवली आणि वारा जास्त आहे त्याच्यामुळं जाळ काही तर पाहिजे असं लागत नाही। तरी आता हे चांगलं हलवून घेतल्यानंतर त्याच्यावर ताट ठेवायला लागणार आहे। त्या ताटामध्ये पाणी टाकायचे। तर मग हे पहा ताट ठेवली, त्या ताटामध्ये पाणी टाकले आणि जाळ काय पाहिजे असं व्यवस्थित लागत नाही। तरी पण हे पहा एवढा वारा चालू आहे इथं, एकदम जोरात हे झाडं हलत आहेत, एवढा वारा चालू आहे आणि याच्यामुळं स्वयंपाकाला थोडा उशीर होणार आहे। आणि इथं खाली पाणी आणि हा जाळ वारा बरोबर चालू आहे। आपण आलो मित्रांनो आता चांदीची पानं खोडायला। तर हा चांद्याची पानं आमच्या भागामध्ये लग्न कार्याला वापरल्या जायची। या पानांवर जेवायला वाढायची मित्रांनो, जेवणं व्हायची। तर मग ती पानं आपल्याला भात काढायलासाठी लागणार आहे एवढी आपण खुडल्यात, इथे आहेत आपल्या पाठीमागं। आणि हा चांद आहे ना मित्रांनो, हा एकदम हिरवीगार पानं फुटल्यात आणि ते पानं आता आपण खुडून आणल्यात। आता इकडं हे जे आहे चिकन हे उमवून तयार झालं आहे आपल्याला दिसतंय। आता इकडं टोपामध्ये चालू आहे मसाला बनवायचं काम, आणि ज्या टोपातून भात काढला आहे त्याच्यामध्ये ठेवलं आहे अंधण, म्हणजे पाणी तापवायला। तर हे पहा स्नेहल इथं तिच्या वडिलांना थोडीशी मदत करते, आणि पाहुणे मित्रांनो जी कणी वापरतात कालवणाला, जे पीठ भुजाचं पीठ म्हणतात किंवा कणी,
ते कालू राहिलेत. मग आता हे मसाला आणि ती कणी हे आपल्याला ह्या कालवणामध्ये टाकायचे. तर मग पाहू आता हे पाणी तापल्यानंतर उतरून घ्यायचे, कारण भांडे नाही आपल्याकडे, हे 2च टोप आहेत, हे दिसतात हे. मग आता ह्या टोपामध्ये मित्रांनो ठेवला आहे मसाला. इथं पाहुणे हलवून घेऊ राहिलेत आणि त्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकायचे ते लागू नये म्हणून. आणि जाळ तर काही चांगला लागतच नाही, जाळ थोडा कमी जास्त होतो आहे वाऱ्यामुळं. तर हे असं मित्रांनो पार्टीसारखा रानातला स्वयंपाक, रानातला हा नवस रानातच द्यावा लागतो आहे देवाच्या ठिकाणी. तर हे मसाला परतून घेतला आहे, झालं आहे आता मसाला. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आता कणी टाकायला लागणार आहे. हे पहा कडा आला आहे चांगला, आणि ते लागायला नको म्हणून ते हलवीत राहायला लागत आहे सारखं. हे पहा आता हे कणीचा पीठ जे आहे हे पीठ कालवून घेतलं आहे, हे पीठ त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे की जेणेकरून जे कालवण असेल ते घट्ट होईल. तर हे पहा आता हे पीठ टाकला आणि हे चांगला हलवून घ्यायचा, एकदम चांगल्या प्रकारे एकजीव करून ताट बीट धुवून त्याच्यामध्ये ते ओतून घ्यायचा. आता हे झालं आहे. स्नेहल पाणी देत होती आणि आता हे चिकन टाकायचे मित्रांनो याच्यामध्ये. हे चांगलं एकजीव झाल्यानंतर हा मसाला आणि हे चांगले एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचे. आता हे चिकन याच्यामध्ये टाकलं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचे की तो मसाला त्याला पूर्णपणे लागला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने मित्रांनो हा स्वयंपाक चालू आहे. इथं अजून देवाला निवेद दाखवायचा बाकी. ही ताटबीट धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचे, गार पाणी नाही टाकत आपण. आणि त्यासाठी जे पाणी तापवलं होतं. आता मित्रांनो ह्या टोपातला जो भात आहे ना तो आपण आणलेल्या चांदीच्या पानांमध्ये काढून ठेवलं आहे, अशी ढेपचे ढेप, आणि ती आपण दाखवतो. आणि मित्रांनो पुढं व्हिडिओ खूपच छान होणार आहे, एकदम निसर्ग म्हणजे चांगला पर्यटनाच्या ह्याच्यात. तर तो व्हिडिओ पूर्ण पाहतच राहा. आता हे बघा हे एकदम घट्ट त्याला हे आलं, घट्टपणा आला, असा एकदम लागून नाही दिलं खाली बरं का, हलवीत राहिले पाहुणे. आणि हे आता जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच गरम झालं आहे. तर आता त्याच्यामध्ये पाहुणे गरम पाणी ओतते त्यात. हे गरम पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचा एकजीव करून. आणि हलल्यानंतर मित्रांनो त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून कड द्यायचा, चांगला कड द्यायचा, म्हणजे गरम करून घ्यायचा, चांगली उकळी आली पाहिजे. तर असा ह्या पाहिजे तेवढा कालवण किंवा रस्सा आपण ठेवून. आणि आता इकडं आहे ही कोथिंबीर. तर मग ही कोथिंबीर धुवून घ्यायची. पोरं गेला तिकडं करून टाकायला. आणि ही कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर ही त्या कालवण शिजल्यानंतर ती टाकायची. मित्रांनो मी मगाशी म्हटलो ना, हा भात आपण या चांदीच्या पानांवर इथे काढून ठेवला आहे टोप, आणि पत्रावळ्या आणल्यात नाही. त्या आता जवळजवळ आपली सगळी जेवणाची तयारी झाली. बाईनं इथे कांदे कापलेत. इथं जे दिसतंय आपलं हे कालवण तयार झालं आहे. बाईनं इकडे कांदे कापून ठेवलेत आणि आम्ही बसलो मित्रांनो जेवायला. कोण गडी होतं हे पहा, सगळे इथे जेवायला बसलो. तुम्ही पण या. बाजरीच्या भाकऱ्या केल्यात आणि हा भात पत्रावळ्यांमध्ये हे कालवण. कारण पत्रावळ्या का वापरल्या मित्रांनो, कालवण वाया जायला नको, सांडायला नको. तर अशा प्रमाणे इथं ही पार्टी
चाली मस्त म्हणजे हा नवस फेडतोय आपण. तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्त पद्धतीनं आम्ही सगळेचे सगळे इथं जेवायला बसलोय. पाहुणे वाढीत आहेत आणि जेवण करून मित्रांनो आम्ही निघालो लवाळवाडी मार्गे. तर लवाळवाडीला हा एक सौंदर्य मित्रांनो, इथं अनेक पर्यटक पाहण्यासाठी येतात. तर पुढे एकदम मस्त असा परिसर आहे, हे धरण खालून. आणि इथंच ह्या पुलावरून थोडंसं पुढं गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन्ही बाजूंना पाणी लागणार आहे आणि एकदम मस्त असं वातावरण आहे. इथं अनेक पर्यटक हे पाहायसाठी येतात. तर आपणही ह्या नवस फेडून आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर लवळवाडी मार्गे निघालो आहे आणि एकदम पाण्याच्या कडानं चालू आहे आपण. इथं अनेक बाहेरचे पर्यटक येतात. पुढं डवळं जे दिसतं आहे, लवळवाडी गाव दिसतो आहे आपल्याला. आणि ह्या रस्त्यानं हा बारावाचा रस्ता आहे. ह्या रस्त्यानं पहा मित्रांनो, आता इथून पुढं जे आहे ना, इथून पुढं दोन्ही बाजूंना पाणी किती मस्त वाटतं आहे. पहा दोन्ही बाजूनं पाणी आणि ह्या मधल्या रस्त्यानं आपली गाडी चालली. तर असा हा निसर्ग आणि हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात मित्रांनो. हे पहा असा हा मनमोहक परिसर लवाळवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे. आणि आता हे पार करून आपण आता आलो आहे मित्रांनो लवाळवाडी गावाजवळ. आणि ह्या लवाळवाडी गावापासून गावातूनच आपल्याला वर पुढच्या रस्त्याला जायचे. तर असं मित्रांनो हा व्हिडिओ हा आम्ही देवासाठी नवस पेडायला गेलो होतो. नवस पेडून येताना हाही निसर्ग हा सुंदर परिसर तुम्हाला दाखवला. आणि आता आलो आहे आपण लवाळवाडीमध्ये. आणि लवाळवाडीतून मित्रांनो इथं हे अनेक मित्रांचे घर आहेत. आणि इथं पुढं जी पाटी दिसते सफेद तिथं आहे शाळा. ही पहा इथं पोरं खेळतात. आणि इथूनच आता आपण निघालो ह्या रस्त्यानं आपल्या शेंडीला जायला. तर असा मित्रांनो हा ही ट्रिप मस्त असा जेवण झाला, देवाचा नवस फेडला आणि तो परिसरही मस्त आहे मित्रांनो. याच्या आधी एक व्हिडिओ मी टाकला होता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो मित्रांनो. नमस्कार.